मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळावा नारायणगडावर होणार म्हणून जाहीर केलंय। पण हा मेळावा नारायणगडावरच का? नारायणगडाचा इतिहास काय आहे आणि नारायणगडावरची दसरा मेळाव्याची परंपरा काय आहे, पाहूयात या चर्चेतल्या विषयावर एक दृष्टिक्षेप। नमस्कार, मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात विषय चर्चेतला। नारायणगडाचा इतिहास 300 वर्षापूर्वीचा आहे। या ठिकाणी स्वयंभू महादेवाची पिंड आहे। त्या ठिकाणी एवढ्या डोंगरावरती कुठेही खडक नाही, परंतु स्वयंभू महादेवाची पिंड प्रत्येक 12 वर्षाला तयार होते अशी त्या ठिकाणची आख्यायिका आहे। नारायण महाराजांनी अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्या ठिकाणी नारायणगडाची निर्मिती झाली। त्या ठिकाणी जवळपास 300 वर्षापूर्वीचा इतिहास आज साक्ष देत आहे। नारायणगडाला धाकटी पंढरी म्हणून हे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात ओळखलं जातं। नारायणगडाचे महत्त्व असे आहे की या ठिकाणी नगद नारायण महाराज यांच्या दर्शनासाठी जो कोणी येतो त्याला नगद नारायण महाराज भेटतात, अशा प्रकारची प्रचिती या ठिकाणी भाविकांना आलेली आहे। या ठिकाणी भक्तीचा जो सागर आहे तो फार मोठ्या प्रमाणात आहे। राष्ट्रात सर्वात जुनी परंपरा म्हणून ओळखली जाणारी दिंडीची परंपरा ही गेले 300 वर्षापासून सुरू आहे। ही परंपरा आषाढी एकादशीला या ठिकाणावरून न चुकता प्रत्येक वर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असते। बीडच्या श्री क्षेत्र नगद नारायणगड येथे शेकडो वर्षापासून पारंपरिक दसरा मेळावा सुरू आहे। मात्र याच मेळाव्यात आता मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती लागणार आहे। या मेळाव्याची तयारी सुरू आहे। श्री क्षेत्र नारायणगडावर महंत शिवाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापक बैठक पार पडली। या बैठकीत सर्व जाती धर्मीय दसरा मेळावा अशी हाक देण्यात आली। दसरा मेळाव्याची परंपरा तशी नगद नारायणगडावर जुनीच आहे। यावर्षी सर्व धर्मियांना एकत्रित घेऊन हा दसरा मेळावा होणार आहे। फक्त या मेळाव्यास मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती महंत शिवाजी महाराज यांनी दिली। दसरा मेळावा हा राजकीय नसून सामाजिक आहे। त्यामुळे वैचारिक सोने लुटण्यासाठी व समाजाला दिशा देण्यासाठी हा मेळावा आहे। त्यामुळे राजकीय जोडे बाजूला ठेवून हा मेळावा घेतला जात असल्याचं मत विश्वस्तांनी व्यक्त केलं। मनोज जरांगेंचा दसरा मेळावा नारायणगडावर आयोजित करण्याचे कारण मुख्यतः सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय एकता साधणे आहे। नारायणगड एक ऐतिहासिक स्थळ आहे जे शौर्य आणि एकतेचं प्रतीक आहे। या ठिकाणी जमणारे लोक विविध मुद्द्यांवर चर्चा करतात, तसेच समाजातल्या विविध समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी एकत्र येतात। या मेळाव्यात विविध शिष्टजन, कार्यकर्ते आणि समाजसेवक सहभागी होऊन विचार विनिमय करत असतात। या दसरा मेळाव्यातून जरांगे पाटील कोणती भूमिका मांडणार यावर आता सर्वच महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, जरांगे पाटील कोणती भूमिका मांडतील ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विषय चर्चेतला या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।